बऱ्याच दिवसानंतर सुरमई आणलेली, तर त्याचं थोडंसं कालवण करावं म्हटलं आणि थोडंसं फिश फ्राय करावं म्हटलं. तर कालवणासाठी काय काय साहित्य लागतं तर ते बघूया. तर येथे फिश चांगली 2-3 पाण्यानं धुवून घ्यायची आहे. त्याला हळद, मीठ, अद्रक लसणची पेस्ट, लिंबू टाकून चांगलं 5 ते 10 मिनिट ठेवून द्यायचं. आणि मसाल्यासाठी येथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे आणि 1.5 म्हणजे 1.5 कांदा घेतला आहे कट करून. आणि त्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची, कोथिंबीर, परत टोमॅटो, पुदिना टाकून चांगलं मिक्सरला एकदम बारीक अशी विदाऊट पाणी पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही या पद्धतीने कुठल्याही फिशची भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आता मी मस्त अशी एकदम बारीक पेस्ट करून घेते. आता मसाला माझा सगळा चांगला वाटून झाला आहे, बारीक अशी पेस्ट केली आहे. तर आता फोडणीसाठी एका कढईमध्ये 2 ते 2.5 चमचा तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की लागलीच त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची चांगली कडक अशी फोडणी द्यायची आहे. आणि कढीपत्ता चांगला तडतडला की लागलीच आपल्याला जे वाटण वाटून घेतलं आपण तर ते टाकायचं आणि चांगलं परतायचं आहे. तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतायचा आहे, कारण आपण हा मसाला आधी भाजलेला नाही किंवा परतला नाही. तर तेलामध्ये आपल्याला चांगलं परतायचं आहे तेल सुटेपर्यंत. आणि चांगला परतला गेला मसाला की आपल्याला लागलीच त्यामध्ये आपल्या चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, फिश मसाला टाकायचा आहे, गरम मसाला टाकायचा आहे, धने पावडर टाकायची आहे आणि चांगलं परतायचं आहे. आणि थोडंसं आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं किंचित पाणी टाकून चांगलं मिक्स करून ते पाणी सोडायचं आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत 5 ते 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे. तुम्ही या पद्धतीने करून बघा भाजी, कुठलीही फिश असू देत या पद्धतीनेच करा, तुम्हाला नक्की आवडेल, ही गॅरंटी आहे. खूप छान लागते. तर आता इथे बघू शकता मस्त असं मसाला परतला गेला आहे आणि तर्री सुटली आहे. तर त्यामध्ये आपल्याला लागलीच फिश टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हव्या त्या क्वांटिटीनुसार त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही देखील घरी तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि रेसिपी जर बनवल्यानंतर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर तसंच न जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा, कारण असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया पुन्हा असंच एक व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. चलो देन बाय.